मुलांनो, मागील तासाला तुम्ही वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 यासारख्या संख्या अपरिमेय संख्या कशा असतात, का असतात, त्यांच्या अपरिमेय असण्याच्या सिद्धता पाठीमागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेल्या आहेत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे अप्रत्यक्ष सिद्धता देऊन आपण दाखवून दिलेलं आहे. आताच्या या व्हिडिओमध्ये अपरिमेय संख्यांची दशांश रूपात मांडणी करता येते, ती कशा पद्धतीने केली जाते याचा आपण अभ्यास करूया. अपरिमेय संख्या वर्गमुळात 2 न अपरिमेय संख्यांची सुरुवात होती. ऋण वर्गमुळात 2 सुद्धा अपरिमेय संख्या लक्षात घ्या. वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, त्यानंतर वर्गमुळात 6, वर्गमुळात 7, वर्गमुळात 8, वर्गमुळात 9 मात्र येत नाही. वर्गमुळात 4 जशी अपरिमेय संख्या नाही तशी वर्गमुळात 9 सुद्धा अपरिमेय संख्या नाही. त्यानंतरची अपरिमेय संख्या वर्गमुळात 10, त्यानंतर वर्गमुळात 11, वर्गमुळात 12, वर्गमुळात 13 यासारख्या अगणित अपरिमेय संख्यांची भागाकार पद्धतीनं जर वर्गमूळ आपण काढायला गेलो तर मिळणारा भागाकार दशांश रूपात येतो आणि म्हणून घटकाचं आपलं नाव काय आहे? अपरिमेय संख्यांची दशांश रूपात मांडणी. सुरुवात करूया आपण. 2चे वर्गमूळ. वर्गमुळात 2ची किंमत किती असते? 2चं वर्गमूळ काढता येतं का? तर निश्चितपणे हो, 2चं वर्गमूळ काढता येतं. आणि हे वर्गमूळ काढण्यासाठी तुम्ही इयत्ता 8वीमध्ये किंवा 7वीमध्ये शिकलेली जी भागाकार पद्धत आहे वर्गमूळ काढण्याची तीच आपण वापरणार आहे. आता निश्चितपणे 2 ही पूर्णांक संख्या आहे आणि मग असं असल्यामुळं 2 एकच अंक आहे, तो सिंगल. त्याच्या बाबतीत फक्त एककच आहे. 2 अंकी संख्या, 2 ही संख्या 2 अंकी संख्या बनवायची असेल तर 0, 2 असा एक गट आपल्याला भागाकार पद्धतीमध्ये विचारात घ्यावी लागेल. 0, 2 म्हणजे 2. 2 नंतर दशांश चिन्ह देऊन आपल्याला भागाकार पुढं जर अनेक दशांश स्थळापर्यंत शोधायचा असेल तर 2च्या पुढं अनेक गट घेतले जातात आणि भागाकार पद्धतीनं 2चं वर्गमूळ काढलं जातं. बघूया आपण 2चे वर्गमूळ. पहिल्यांदा 2 ही संख्या विचारात घेऊन 2 ह्या संख्येच्या बाबतीत 0, 2 म्हणजे 2 हा एकच अंक झाला. 2 नंतर दशांश चिन्ह द्यावं आणि दशांश चिन्ह देऊन झाल्यानंतर 0, 0चे अनेक गट तिथं घ्यावेत. वहीमध्ये वर्गमुळात 2 बरोबर प्रश्नचिन्ह असं बाजूला लिहा किंवा 2चे वर्गमूळ या पद्धतीनं बाजूला लिहा. 2चे वर्गमूळ. त्यानंतर 2 ही संख्या लिहून 2च्या पुढं दशांश चिन्ह द्या. 2च्या पुढं दशांश चिन्ह द्या आणि 0, 0चे अनेक गट घ्या. त्या 0च्या गटावरती लाल पेननं किंवा सिस पेन्सिलच्या साह्यानं 2-2चे गट केलेल्याच्या खुणा करा. 2.000000. तुम्हाला जिथपर्यंत भागाकार शोधायचा आहे, जिथपर्यंत भाग लावत जायचं आहे तेवढे शून्यांचे गट तिथं घ्या. पहिलं काम कळलं का बघा सर्वांना? 2.000000 या पद्धतीनं गट घ्या. ही मांडणी झाल्यानंतर भागाकाराचं चिन्ह, आता ते भागाकाराचं चिन्ह 2 आणि 0चे जे गट केलेले आहेत त्याच्यावरती आडवी रेष आहे बघा आणि डाव्या बाजूला उभी रेषा ओढून भागाकाराचं आपल्या वर्गमूळ काढण्याच्या भागाकाराचं ते चिन्ह आहे असं समजा आणि त्या पद्धतीनं आडवी रेघ आणि उभी रेघ आखून घ्या. 2.000000 या पद्धतीनं गट घेऊन झाल्यानंतर आता आपण भागाकाराला सुरुवात करूया. पहिला गट विचारात घ्या. आता पहिला गट इथं म्हणजे 0, 2 म्हणजे 2 आहे. इथं भागताना मुलांनो पहिला जो गट आहे किंवा जी दशांश चिन्हापूर्वीची 2 ही संख्या आहे तिलाच फक्त वेगळ्या पद्धतीनं भागायचं आहे. बाकीच्या सगळ्या खालच्या भागाकाराच्या प्रक्रियेमध्ये समान प्रक्रिया आहे, समान पद्धत वापरलेली आहे. पहिला गट विचारात घ्या. 0, 2 म्हणजे 2. 2 ही पूर्णवर्ग संख्या असणार नाही, पूर्णवर्ग संख्या नाही. मग ती पूर्णवर्ग संख्या नाही तर तिच्या आतील एखादी पूर्णवर्ग संख्या निवडा.
तिच्यापेक्षा लहान असणारी पूर्णवर्ग संख्या कोणती मुलांनो? 1. तिच्या आतली पूर्णवर्ग संख्या कोणती होईल? 1. 1 ही पूर्णवर्ग संख्या असेल तर 1चं वर्गमूळ 1. 1चं वर्गमूळ 1. म्हणून डाव्या बाजूला 1चा भाग द्या. बघा वरती 1 लिहिलेला आहे. 1चा भाग द्या आणि भाग सुद्धा 1चाच लावायचा आहे. भाग सुद्धा वरती कितीचा लावायचा आहे? 1चा. ठीक आहे. पहिला टप्पा समजला का बघा सर्वांना? 2 या 2ला भागायला सुरुवात करत असताना 2च्या आतली पूर्णवर्ग संख्या 1, तिचं वर्गमूळ 1. समजा 2च्या जागेवर मुलांनो 10 असतं, 10.0000 असे गट घेतले असते आपण, तर 10च्या आतली पूर्णवर्ग संख्या 9, तिचं वर्गमूळ 3. म्हणून या ठिकाणी आपण किती लिहिलं असतं? 3 लिहिलं असतं. आणि भागाकाराच्या ठिकाणी सुद्धा किती लिहिलं असतं? 3 लिहिलं असतं. समजा 5चं वर्गमूळ काढायचं आहे, तर 5च्या या ठिकाणी 2.0000 जे गट आहेत त्या ठिकाणी 5.0000 असे गट आले असते. 5च्या आतली पूर्णवर्ग संख्या 4. 4चं वर्गमूळ 2. या 1च्या जागेवर किती आला असता मुलांनो? 2 आला असता. आणि इथं भागसुद्धा कितीचा बसला असता? 2चा. लक्षात येते? प्रक्रिया पहिली समजली का बघा? पहिला टप्पा समजला का बघा सर्वांना? या रेषेच्या वर 2च्या आतली पूर्णवर्ग संख्या 1, भाग लावला, भागतोय आपण 1नं, भाग कितीचा लावला? 1चा. यानंतर पुढे जाऊया. हे लिहून झाल्यानंतर 1 1 या पत्ती डाव्या बाजूला 1, वर भागाकारामध्ये सुद्धा भाग 1चा. हे लिहून झाल्यानंतर मुलांनो याच्यामध्ये 1 मिळवायचं आहे. परत 1 काय करायचं आहे? मिळवायचं आहे. 2 नंतर दशांश चिन्ह आहे. त्या दशांश चिन्हाच्या बाबतीत 2च्या डावीकडचा गट आपण विचारात घेतलाय आणि म्हणून 2 ह्या संख्येला भागत असताना त्याच्या आतील पूर्णवर्ग संख्या 1 घेऊन 1चा भाग लावला, 1नं भागायला घेतलं. आता याच्या पुढं तुम्ही काय करायचं आहे? भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढताना ज्या अंकाने भागतो तो अंक डाव्या बाजूच्या अंकात मिळवावा लागतो. हे लक्षात घ्या. इथं 1नं भागायचा आपण निर्णय जर घेतला आहे तर त्याच्यामध्ये 1च मिळवायचं. समजा 5चं वर्गमूळ आपण काढत असतो तर 5च्या आतली पूर्णवर्ग संख्या 2, 5च्या आतली पूर्णवर्ग संख्या 4, 4चं वर्गमूळ 2. इथं जर 2 लिहिला असता तुम्ही तर त्यात 2च मिळवायचं. इथं जर तुम्ही 3 लिहिता असाल तर त्याच्यात 3च मिळवायचं. पहिला भाग फक्त लक्षात घ्या. या पद्धतीमध्ये अपरिमेय संख्यांची वर्गमूळ काढत असताना पहिला जो भाग लावताय तुम्ही पहिल्यांदा स्टार्टला सुरुवातीला, तो भाग या पद्धतीने लावायचा आहे. पुन्हा एकदा सांगतोय ऐका. 2 ही पूर्णवर्ग संख्या नाही, त्याच्या आतली पूर्णवर्ग संख्या 1, तिचं वर्गमूळ 1, भागायचं 1नंच, भाग लावायचा 1चाच, मिळवायचा सुद्धा 1च. समजा 2चा भाग लागला असता, भागला असतं 2नं तर 2च मिळवायचं आहे. हे लक्षात घ्या. पहिला टप्पा समजलाय. यानंतर 1 मध्ये 1 मिळवल्यानंतर खाली किती आले बघा? 2 आले. ठीक आहे. 1 मध्ये 1 मिळवला असता 2 येतो. त्यानंतर पुढे जाऊया. 2 वजा 1, उजव्या बाजूचा 2 वजा 1 ही वजाबाकी किती? 1 येणार आहे. आणि म्हणून ज्यावेळी ही प्रक्रिया तुम्ही करताय, आता 2 वजा 1 म्हणजे किती राहिला आहे? 1 राहिला आहे. आता भाज्य झाला 2 आणि भाजक किती आहे? 1 आहे. भाजक हा लहान आहे आणि भाज्य जो 2 आहे तो मोठा आहे. असं असल्यामुळं आपण वरचा 0,0चा एक जो गट आहे तो खाली घेतो. बरोबर आहे का बघा? तो गट खाली घेतल्यानंतर आता भाजक आहे 2 आणि भाज्य आहे किती? 100 झाला. बरोबर आहे का बघा? बाकी 1 उरलेली होती 2 वजा 1 1, वरचा गट खाली घेतल्यामुळं 100 झाले. भाजक आहे 2 आणि भाजक 2 असल्यामुळं 2नं 100ला भागत असताना नुसतं 2नं आम्ही म्हणणार नाही. 2च्या पुढं आता आम्हाला एक अंक निवडावा लागणार आहे. कोणता अंक निवडायचा 2च्या पुढचा? 2 ह्या अंकाच्या पुढं कोणता अंक घ्यायचा? इथं 4 हा अंक घेतला आहे. तुम्ही सांगू शकताय का बघू? 4च अंकाची निवड का घेतली, का केली? 2च्या पुढं 4 हा अंक का घेतला आहे? तर त्याचं कारण असं आहे, समजा आपण 3 घेतला तर आपल्याला त्याच्यात 3च मिळवावा लागतो आणि 23 त्रिक होणार. इथं 4 का घेतला आहे? तर 2च्या पुढं 4 घेतला
तर आपण त्याच्या खाली मिळवणार आहे 4 आणि 24 चोक 96 हा अंक इकडं लिहिणार आहे. लक्षात येते का बघा. पुन्हा एकदा सांगतोय, 1 आणि 1 2 झालेलं होतं. 2च्या पुढं असा अंक निवडा की त्याच अंकानं गुणल्यावर गुणाकार 100 किंवा 100च्या आतली संख्या येईल. बरोबर आहे. 24 आणि त्याच्या बाबतीत 24 मूळचा भाजक होता आपला 2. आता भाजक किती झाला 24. भागायचा आहे कितीला 100ला. कितीचा भाग लागेल 24 चोक 96. बरोबर आहे का बघा. भाजक झाला 24. 24 चोक 96. 24 चोक 96. डावी बाजू 24 त्याच्यामध्ये 4चा भाग लावल्यामुळं आपण 4 मिळवतो आणि 24 चोक किती लिहितो 96. ही प्रक्रिया समजली का बघा. मूळची परिस्थिती कशी होती 1 आणि 1 2 खाली झालेला होता. वरच्यातनं 2 वजा 1 1 राहिलेला होता. आता 1 ही लहान संख्या असल्यामुळे वरचा गट घेतलेला आहे झाला 100. 2च्या पुढं तुम्ही 4ची निवड केलेली होती झाला अंक 24. त्याच्यामध्ये 4 मिळवला आणि इकडं 24 चोक 96. डाव्या उजव्या बाजूचा दोन्हीचाही मेळ व्यवस्थित घालायचा आहे. लक्षात घ्या. डाव्या बाजूत मिळवत जायचं आहे. जो अंक निवडताय त्याच अंकाला मिळवायचा आहे आणि उजव्या बाजूला 24 चोक 96 हा गुणाकार लिहायचा आहे. ठीक आहे. आणि वर भागाकारामध्ये 4ची निवड केली म्हणून भाग कितीचा लागला 4चा. लक्षात आलंय. आपण 1.4 इथपर्यंतचा भागाकार पूर्ण केला आहे. पुढे जाऊया. 100मधून 96 गेले 4 राहिले आणि इथं 24 अधिक 4 28 झाले. बरोबर आहे. 24 चोक 96. 100मधून 96 गेले 4 राहिले. आता 4 राहिल्यानंतर पुढचा गट विचारात घेतला. पुढचा गट 00चा खाली ओढला रे ओढला की 4चे किती झाले 400 आणि डाव्या बाजूला 28 आहे. त्या 28चा जोडीदार मुलांना आपल्याला घ्यायचा एक अंक. 28च्या पुढे या उत्तरामध्ये या उदाहरणामध्ये आपण 1 घेतलाय. किती घेतलाय 1. 28 हा भाजक असं म्हणण्याच्या ऐवजी 281 हा भाजक झाला. मग 281च्या बाबतीत 28च्या पुढं 1 का निवडला. हा 1 का निवडला 28च्या पुढं. तर 2 जर निवडला तर संख्या किती होईल भाजक किती होईल 282. आणि मग तुम्हाला मिळवावं किती लागेल 2च मिळवावं लागेल. इथं 1 घेतलाय पुढं म्हणून 1 मिळवताय. 2 घेतला असता तर 2 मिळवावा लागला असता. बरोबर आहे. मग 2 जर मिळवला तर इथं 282 गुणिले 2 म्हणजे 282ची दुप्पट हा 400पेक्षा मोठा अंक होतो. म्हणून भाग कितीचा लावलाय 1चा. लक्षात येते का बघा. 281 एके 281 हे उजव्या बाजूला लिहिलं आणि 281 मध्ये 1 निवड केली होती म्हणून 1 मिळवलं. 281 ने 1 282 डाव्या बाजूला झालं आणि 281 एके 281 उजव्या बाजूला झालं. आता मुलांनो 400मधून 281 वजा करायचं आहे. 400मधून 281 काय करायचं आहे वजा करायचं आहे. वजाबाकी किती आली 119. वजाबाकी किती आली 119. बरोबर आहे. आणि इकडं 281 1 282 झाली. आता त्याच्या पुढे 4 का निवडलाय ते नंतर बघूया. 119च्या बाजूला वरचा गट 00चा खाली घेतला का तर 282 मोठा अंक आहे 119 लहान अंक आहे म्हणून खाली गट घेतलेला आहे. आता इथं मुलांनो भाजक कोणता डावी बाजू 281 अधिक 1 282 झाली. भाजक किती झाला 282. त्यानंतर उजवी बाजू 119 होती वरचा गट 1 खाली घेतला. भाज्य किती झाला 11900. डावी बाजू भाज्याची 282 आहे. भाग कितीचा लावणार 4चा. आता हा 4चा भाग कसा लावलाय थोडंसं समजून घेऊया. 282च्या अंकाला असा अंक जोडून घ्या की तयार होणाऱ्या संख्येला नवीन येणाऱ्या त्या अंकाने गुणल्यास येणारा गुणाकार 11900 मधून वजा होईल म्हणजे लहान येईल त्याच्यापेक्षा. आता इथं अंदाज मुलांनो 4चा बांधलाय. 4 का लिहिला इथं तर हे 282 जे आहे त्याच्या पुढे कोणताही बीट जर घेतला तर ती 4 अंकी संख्या होईल. बरोबर आहे. मग 4 अंकी संख्या 2800. 2800 म्हणण्याच्या ऐवजी इथं 3000 अशा प्रकारच्या 3000च्या पटीतला अंक तयार होतोय. मग 3000 गुणिले 4
साधारणपणे 12,000कडे हे उत्तर जातं. म्हणून इथं अंकाची निवड कोणती केली आहे? 4ची. बरोबर आहे. 285च्या पुढे घेतला 4. आता अंक किती झाला तो? 2824. 4ची निवड आपण केली होती म्हणून मिळवला आहे सुद्धा किती? 4च मिळवला आहे बघा डावीकडं. बरोबर आहे. डावीकडे मिळवायचं आहे. उजवीकडं डाव्या बाजूला घेतलेल्या अंकांसह गुणाकार उजवीकडे लिहायचा आहे. बरोबर आहे का बघा. 2824 गुणिले 4. 2824 गुणिले 4 11,296 उजव्या बाजूला लिहिला. डाव्या बाजूला जो अंक निवडत आहे तो त्यात मिळवून खाली लेखन करायचं आहे आणि त्याच अंकांचा गुणाकार 2824 आणि 4चा गुणाकार उजव्या बाजूला लिहायचा आहे 11,296. हे करत असताना मात्र वर भाग लिहायचा आपण विसरतोय. ती चर्चा आपण इथं घेतच नाही विचारात. इथं अंकाची निवड कोणत्या केली आहे? 4ची. म्हणून भाग सुद्धा बघा 3 नंबरला 4 1 नंतर भाग कितीचा लागलाय? 4चा. ठीक आहे. राहिले किती ते आपण आता बघूया. 2824 मध्ये 4 मिळवले 2882 झाले. किती झाले? 2882. ठीक आहे. 2882 डाव्या बाजूला झाले आणि उजव्या बाजूला 11,900 मधून 11,296 वजा जाता 604 उरतात. ठीक आहे. डाव्या बाजूला 2824 मध्ये 4 मिळवल्यानंतर 2828 झाले. ठीक. आता वरचा गट आपण विचारात घेणार. 2828 हा भाजक झाला. तो 604 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणून वरचा गट विचारात घेतल्यावर भाज्य किती झाला? 60,400. बरोबर आहे. आता 2828 या अंकाला जोडून अंक किती घेतला आहे? 2 घेतला. म्हणून संख्या किती झाली? 28,282. मुलांना 2ची निवड का केली आहे इथं? तर 28,000 म्हणजे साधारणपणे 30,000पेक्षा लहान. इकडं आपला उजव्या बाजूचा अंक 60,000 आहे आणि इकडं 28,282 म्हणजे 30,000च्या आसपासचा अंक आहे. 30,000ची दुप्पट 60,000. या पद्धतीने अंदाज लावायचा आहे. म्हणून अंकाची निवड कोणत्या केली आहे? 2ची. 2828ला 2 जोडल्यानंतर 28,282 झाला. आणि मिळवणार किती? 2ची निवड केली आहे पुढं तुम्ही. म्हणून मिळवणार ह्यात किती? 2च. आणि या 2 अंकांचा गुणाकार उजव्या बाजूला लिहिणार. 28,282 गुणिले 2 56,564. ठीक आहे. 28,282 अधिक 2 बरोबर किती झालं? 28,284. पुढचा एक नंतर निवडला गेला आहे त्याचा विषय आत्ताच नको आहे. बरोबर आहे का बघा. 28,284 डाव्या बाजूला बघा आणि उजव्या बाजूला 56,564 या अंकाला उजव्या बाजूला लिहिले. वजाबाकी पूर्ण केली असता 3,836 ही वजाबाकी आली. परत गट ओढून खाली उजव्या बाजूला लिहिलेला आहे. डाव्या बाजूला उत्तर किती आलंय? 28,284. का तर निवडला होता 2, मिळवला सुद्धा 2 आणि त्या दोन्हींचा गुणाकार उजव्या बाजूला 56,564 लिहिला आहे. ही प्रक्रिया सातत्यानं पुढे करत जायचं आहे. तुम्हाला एक बाब लक्षात येईल. आता इथं 2 निवडला होता म्हणून भाग कितीचा लागेल? वरती 2चा भाग लावलेला आहे बघा. 1.414 नंतर भाग कितीचा लावला? 2चा. जो अंक निवडताय ना तो भाग वरच्या बाजूला लिहा. पुन्हा एकदा पहिली प्रक्रिया जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. भाजक किती झाला? 28,284 आणि भागाकार किती झालाय? 1.4142 म्हणजे दशांश चिन्ह जर बाजूला काढलं तर 14,142. 14,142 भागाकार. त्यावेळी भाजक खालचा जो येतोय तो किती? 28,284. 14,142ची दुप्पट जर केली, याची जर दुप्पट केली तर तुम्हाला खाली 28,284 उत्तर आलेलं दिसतंय. 14,142ची दुप्पट 28,284 म्हणून आपण केलेला भागाकार बरोबर आहे असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आले का बघा. ही आता मुलांनो पुन्हा एकदा याची रिव्हिजन करूया. काय केले? 2चं वर्गमूळ काढायचं होतं. 2 पॉईंट नंतर अनेक 00चे गट घ्या. पहिला भागाकार थोडासा वेगळा आहे. तो वेगळा भागाकार कसा? 2च्या आतली पूर्णवर्ग संख्या घ्या. ती 1 आहे. तिचं वर्गमूळ काढा. ती 1 आहे. भागा 1 न. भागा कितीने? 1 न. भागसुद्धा कितीचा लावला? 1चाच. मिळवला सुद्धा 1च. 1 आणि 1 खाली किती लिहिला? 2.
आणि इथं एकी एके एक उजव्या बाजूला लिहिला आहे. दोनातनं एक गेले, एक राहिले. या पद्धतीनं पहिली प्रक्रिया थोडीशी वेगळी, नंतरच्या प्रक्रिया मात्र सेम आहेत. 2च्या पुढं अंक कोणता निवडला इथं? 4. 24 चौक 96. गट खाली घेतल्यानंतर 1चे किती झालेत? 100 आणि 2 नंतर 4ची निवड केल्यानंतर 24 अंक झालाय. 24 चौक 96 उजव्या बाजूला. डाव्या बाजूला 24 आणि 4 28. 24 आणि 4 28. पुढं अंक निवडून नंतर लिहिलेले आहेत. या पद्धतीनं ही भागाकाराची प्रक्रिया आपण व्यवस्थित समजून घ्या. पायऱ्या पायऱ्याने 2चं पहिल्यांदा वर्गमूळ काढायला शिका. पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 23 वरती 2चं वर्गमूळ आपल्या भागाकार पद्धतीनं काढून दाखवलेलं आहे. ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. याच पद्धतीनं मुलांनो 3चं सुद्धा वर्गमूळ काढता येते. 3च्या वर्गमूळाच्या प्रक्रियेच्या बाबतीत बघा, इथं 3 पॉईंट नंतर 0 0 0 0चे अनेक गट घेतलेले आहेत. इथं 3च्या आतली पूर्णवर्ग संख्या 2 असणार नाही, तिच्या आतली 1 असणार आहे. 3च्या आतील पूर्णवर्ग संख्या 1. भाग कितीचा लावला इथं सुद्धा बघा? 1चाच. भागलंय कितीनं? भाग लावलाय 1चा, भागलंय कितीनं? 1 आणि मिळवलाय सुद्धा 1च. 1 आणि 1 2. 3तनं 1 1 1 उजव्या बाजूला मांडला. 3तनं 1 गेले, किती राहिले? 2 राहिले. बरोबर आहे. आता 2 लहान संख्या आहे. असं असल्यामुळं 2च्या पुढं काय घेतलं आहे? गट घेतला आहे. 200 झाले. आता 2च्या पुढं अंक कोणता निवडलाय बघा? 7 निवडलाय. झाले किती? 27. मिळवायचा 7 आणि 27 आणि 7चा गुणाकार उजव्या बाजूला. 27 सत्ते 189. बरोबर आहे. आणि 27 आणि 7 34 लिहिलाय खाली. बरोबर आहे. ही प्रक्रिया आपल्या लक्षात आली असेल. ही पद्धत इयत्ता 7वी 8वी मध्ये यापूर्वी तुम्ही अभ्यासलेली आहे. अनेकदा या पद्धतीचा अभ्यास आपण केलेला आहे. ठीक आहे. इथं दोन्ही उदाहरणांच्या बाबतीत आपल्याला एक बाब लक्षात येते. भागाकार जो आहे तो प्रत्येक वेळी नवीन नवीन अंक येत जातोय. इथं 3च्या भागाकारात सुद्धा पुन्हा पुन्हा नवीन अंक येत जातोय. आपण ताकदीनं ही उदाहरणं सोडवायची आहेत. 3चं वर्गमूळ असेल, आता 5चं वर सुद्धा वर्गमूळ तुम्ही काढणार आहे. 6चं वर्गमूळ काढायचं, 7चं वर्गमूळ. या पद्धतीनं तुम्ही 13पर्यंत कमीत कमी भागाकार पद्धतीनं अपरिमेय संख्यांची वर्गमूळ काढत जाणार आहे. तुम्हाला मी अभ्यासामध्ये हे काम देणार आहे. 3च्या वर्गमूळाच्या बाबतीत सुद्धा एक बाब लक्षात आली आहे. तिथं 2चं वर्गमूळ असू द्या किंवा 3चं वर्गमूळ असू द्या, बाकी कधीही 0 येत नाही. आणि भागाकार सुद्धा प्रत्येक वेळी नवीन नवीन अंक येत जातोय. इथं 1.732 डॉट 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 अनेक अंक वेगवेगळ्या प्रकारचे येत आहेत. डाव्या बाजूला सुद्धा 2 नंतर 1.4142 वेगवेगळ्या प्रकारचे अंक पुढे तुम्ही चेक करू शकता. किंवा कॅल्क्युलेटरवरती सुद्धा मुलांना 2चं वर्गमूळ जर टाईप केलं तुम्ही आणि वर्गमूळ कॅल्क्युलेटरला काढायला सांगितलं सुद्धा तरी सुद्धा तिथं अगणित अंक येत आहेत. आणि इन्फायनाईट डाव्या बाजूला ई म्हणजे इन्फायनाईट, उत्तर अनंतापर्यंत आहे, निश्चित उत्तर नाही, अशा प्रकारचं मशीनसुद्धा उत्तर आपल्याला देते. कॉम्प्युटरवरती सुद्धा 2चं वर्गमूळ 3चं वर्गमूळ अशी जर किंमत शोधायला सांगितली तर अगणित अंकांचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. या दोन्हीवरून आपल्याला असं लक्षात येतं, असा निष्कर्ष आपल्याला काढता येतोय मुलांनो, की वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 यासारख्या संख्या अपरिमेय आहेत. मग अपरिमेय संख्यांची व्याख्या कशी कराल मुलांनो? ज्या संख्यांचं दशांश रूप किंवा ज्या संख्यांची किंमत ही अखंड अनावर्ती असते, अखंड न थांबणारी, अनावर्ती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे अंक येत आहेत, अशा प्रकारच्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. बरोबर आहे का बघा? म्हणून वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 यासारख्या संख्या या अपरिमेय आहेत. मग आता वर्गमुळात 2चं उत्तर सुद्धा कसलं असणार आहे? अपरिमेय असणार आहे. 1.4142 डॉट 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 1.732 डॉट 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 या सुद्धा अपरिमेय संख्या आहेत. वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 यांच्या किमती अपरिमेय असतात. म्हणून वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 सारख्या संख्या कशा आहेत? अपरिमेय संख्या आहेत, ही या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवते. मुलांनो, या घटकांच्या माध्यमातून आपला अपरिमेय संख्यांचा अभ्यास आहे. अखंड अनावर्ती दशांश रूप असणाऱ्या ज्या संख्या असतात त्यांना अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. या घटकानंतर तुम्ही अपरिमेय संख्यांची व्याख्या नोट्समध्ये लिहायची आहे. लक्षात येते का बघा?
पाठीमागचा व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिमेय संख्या वर्गमुळात 2 कशी काय अपरिमेय त्याची अप्रत्यक्ष सिद्धता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिमेय संख्यांची दशांश रूपात कशा पद्धतीनं मांडणी करता येते, दशांश रूप त्यांचं कशा पद्धतीनं शोधायचं, भागाकार पद्धत वापरून कसं शोधायचं याचा अभ्यास आपण केलेला आहे. आपण सर्वांनी 2चं वर्गमूळ समजून घेतल्यानंतर आपल्या नोट्समध्ये लिहिल्यानंतर 3चं वर्गमूळ समजून घेतल्यानंतर नोट्समध्ये लिहिल्यानंतर भागाकार पद्धतीनंच याच पद्धतीचा उपयोग करून वर्गमुळात 5, वर्गमुळात 4ची गरज नाही, वर्गमुळात 4चं तर उत्तर असते, 4चे वर्गमूळ 2 असते, ते अपरिमेय असणारच नाही. वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7, वर्गमुळात 8, त्यानंतर वर्गमुळात 9 काही असणार नाही, 9चे वर्गमूळ 3 असते. वर्गमुळात 10, वर्गमुळात 11, वर्गमुळात 12 आणि वर्गमुळात 13 इथंपर्यंत त्याच्याही पुढं आहेत, पण आपल्याला इयत्ता 9वीची मर्यादा विचारात घेता वर्गमुळात 2 पासून वर्गमुळात 13 पर्यंतच्या संख्यांची भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढता येतात. आपण अशा प्रकारचं चॅलेंज स्वीकारा की आम्ही वर्गमुळात 2 पासून वर्गमुळात 13 पर्यंतच्या सर्व संख्यांची वर्गमूळ काही दशांश तळापर्यंत. आता इथं 2चं वर्गमूळ किती दशांश तळापर्यंत काढले मुलांनो? 3 आणि 2 5, 1 पॉईंट नंतर स्थळ किती आहेत? 5 स्थळ आहेत. तुम्ही 4 दशांश तळापर्यंत जास्तीत जास्त उत्तर काढलं तरी काही हरकत नाही. दशांश चिन्हानंतर 4 स्थळापर्यंत कोणत्या संख्यांची? वर्गमुळात 2 पासून वर्गमुळात 13 पर्यंतच्या संख्यांची आपल्या नोट्समध्ये वर्गमुळं या पद्धतीनं काढून ठेवायची आहेत. हेच आपल्यासाठी टास्क असेल, महत्त्वाचं चॅलेंज असेल, ते तुम्ही पूर्ण करायचं आहे. आणि त्या संख्या अपरिमेय कशा पद्धतीनं आहेत, ती मांडणी कशी असते हे व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासाला घेऊया. धन्यवाद.